स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय असा आहे की आपला पेरणी यंत्र सर्व्हिसिंग कसं करावे. कारण आज दिनांक 20/5/2026, आज वार बुधवार. तर आपलं आता पावसाळी सीजन लवकरच जवळ आलेला आहे. एक 5 दिवसावर 10 दिवसावर सीजन जवळ आलेला आहे. तर पेरणी यंत्र आपलं त्या सीजनसाठी सज्ज असावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे माझी वैयक्तिक पेरणी यंत्राची सर्व्हिसिंग चालू आहे आता करायची. तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहिल्यांदा आपण जो मटेरियलची पेटी आहे त्यात जी बेरिंग फिरते आपली, व्हील्स मटेरियल जी उचलते, त्या बेरिंगला ग्रीस आणि ऑइल करून घ्यायचं आहे. कारण त्याचा फार मोठा भाग आहे बी व्यवस्थित पडण्यावर. कारण त्या बेरिंगला गंज मटेरियल जाऊन जाऊन त्या बेरिंगला गंज आलेला असतो. तर त्या गंज भरपूर आलेल्यामुळे काय होतं, त्यावेळेस सायकलिंग होत असतं मटेरियलचं किंवा मोरल्या व्हीलचं मकचं. तर त्यावेळेस सायकलिंग न व्यवस्थित होता ते डचकं मारलं जातं. तर त्यासाठी त्या पाठीमागल्या बेरिंगला ग्रीस टाईम टू टाईम करणं महत्त्वाचं आहे खोलून. तर मी ते आज बेरिंग खोललेले आहेत दोन्ही बी. तुम्हाला दाखवतो मी दोन्ही बेरिंगा काही अशा असते त्या. हे दोन्ही बेरिंगा खोललेल्या आहेत. तर हा बघू शकता, ह्याला किती गंज पकडलेला आहे. दोन्ही गंज पकडलेले आहेत. ह्याला मी एक्साच्या पानाने ह्या दोन्ही बेरिंगा मी आतून आणि बाहेरून घासून घेतलेले आहेत. आणि ऑइल टाकून ह्या फडक्याने मी पुसून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला ग्रीस करणार आहोत आणि ग्रीस करून ह्या दोन्ही बेरिंगा व्यवस्थित त्याला आपण बसवणार आहोत. तर हे आपण बघू शकता ग्रीस आणलेला आहे. तर ही ग्रीस अशा पद्धतीने हे असं आत लावायचं आहे. असं आत बघू शकता असं. आणि हे असं त्याला पूर्णपणे ग्रीस पुसून घ्यायचं आहे सगळं टोटल, असं, जेणेकरून सायकलिंग आपलं व्यवस्थित झालं पाहिजे दोन्ही व्हील्सला. अशा पद्धतीने भरपूर ग्रीस लावायचं. कारण ह्या व्हील्सवर 50% आपलं बीची उगवण अवलंबून आहे. कारण ह्या बेरिंगने जर फसवलं तर व्यवस्थित दचकं मारलं जातं, व्यवस्थित सायकलिंग होऊन बी पडत नाही. कारण ब्याचा आणि मटेरियलचा दोन्ही एकच विषय आहे, दोन्ही कॉम्बो. सायकलिंग एका साईड दोन्हीचं बी वन टाईमच सायकलिंग होणार आहे व्यवस्थित. कारण सीजन फार मोठा आहे पावसाळी. आणि आता तुम्ही बघू शकता बॅचच्या किमती, मटेरियलच्या किमती मागलेल्या आहेत. तर शेतकरी भरपूर अडचणीत आहे. आणि त्यात जर उगवण जर कमी झाली, चपडप झाली, तर अजून संकटात शेतकरी जाईल. त्यासाठी पेरणी करताना ड्रायव्हर भावांनो, ही पेरणी यंत्राची सर्व्हिसिंग फार मोठी गोष्ट आहे की ती आपण टाईम टू टाईम 2-3 महिन्यातनं ह्याला लावलीच पाहिजे. आपण ह्याला ही ग्रीस 2-3 महिन्यातनं खोलून अशा पद्धतीने ही ग्रीस लावलेला आहे, बघू शकता. तर आपण आता हे पेटीला आता जोडणार आहोत आपण ही बेरिंगा. मगाशी दाखवल्याप्रमाणे हे आपण बेरिंगा जोडून घेतलेले आहेत दोन्ही साईडच्या, बघू शकता. हे बेरिंग आपण जोडून घेतलेले आहेत. तर ह्यांना आपण ग्रीस आणि ऑइल करून
जोडून घेतलेल्या आहेत ह्या बेरिंगा, बघू शकता. नंतर आपण ह्या चेनिनला ऑइल केलेलं आहे, बघू शकता. ऑइल केलेलं आहे. तर आपलं दोन्ही चेनिनला आता ऑइल ग्रीस का कधीच लावायचं नाही ह्या चेनिनला, कारण तडाकली जाते चेन. सारखं ऑइल आपलं करत राहायचं. दिवसात मग संध्याकाळी घरी आले की ऑइल करायचं. तर आपण हे जे आपलं चक्र आहे त्याच्यात चेन असते, तर हिला बी आपण ऑइल केलेलं आहे आता. तर पायपा जर शक्य झालं तर सर्व पायपा खोलून निरम्याच्या पाण्याने धुवून घ्या, कारण ह्या पाईपांमधनं बियाला गंधक चोळल्यामुळे लाल कलर चढलेला असतो, आणि लाल कलरमुळं आपल्याला हे वेळेस हिथं काय अडकले, हिथं बिया अडकलं जातं, तर ते आपल्याला वरून ड्रायव्हिंग करताना दिसत नाही. त्यामुळे शक्यतो पाईपा काढून निरम्याच्या पाण्याने धुवून घ्या. निदान ज्या बिया पडणार ते तरी नाळं धुवून घ्या एकदम स्वच्छ. अशा पद्धतीने धुवून घ्या, म्हणजे बी जरी गुतलं तरी आपल्याला वरनं ड्रायव्हिंग करताना दिसेल. आता आज आपण पूर्ण यंत्र स्वच्छ केलेलं आहे धुवून, त्याची आपण सर्व्हिसिंग केलेली आहे ऑइल ग्रीस करून. तर आपण सीजनसाठी आता सज्ज झालेलो आहोत. तर आपण हा ट्रॅक्टर आता हा साऊंड आहे, साऊंडला आपण कापड म्हणजे वरनं कवर टाकणार आहोत. आता आपल्या ट्रॅक्टरचं नाव आपण उद्योग समूहाचं स्वामी समर्थचं नाव टाकलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचण आली सर्व्हिसिंग करताना पेरणी यंत्राची कशी करावी, तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण 2026च्या सीजनसाठी तयार, आपली यंत्रणा सज्ज झालेली आहे. हे वाक्य आपण टाकलेलं आहे आपल्या ह्या लक्ष्मीवर. बघू शकता हे आपण दावी काढलेले आहेत. आता ह्याला आपण कापड लावणार आहोत, कारण पावसाचे दिवस चालू आहेत. साऊंड भिजू नये कापड टाकणार आहोत. पूर्ण आपलं पेरणी यंत्राची आता सर्व्हिसिंग पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.